माझे नाव आकांक्षा आहे. आम्ही 4 बहिणी होतो आणि आम्हाला एक भाऊ होता, जो 3ऱ्या क्रमांकावर होता. तो माझ्या 2 मोठ्या बहिणींपेक्षा लहान होता. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे लग्न झाले होते. आता माझ्या भावाच्या लग्नाचा नंबर होता, पण त्याला लग्न करायचे नव्हते. त्याचे म्हणणे होते की आधी तो त्याच्या उरलेल्या 2 बहिणींची लग्ने करून देईल आणि त्यानंतरच स्वतःचे लग्न करेल. आई भावाला खूप समजवायची की आधी तू तुझे लग्न करून घे. घरात सून आली की मला मुलीची लग्न करणे सोपे जाईल. पण तो आईचं ऐकतच नसे. दुसरीकडे मी आईला स्पष्ट नकार दिला होता की मला आधी शिक्षण पूर्ण करायचे आहे. मला आत्ता लग्न करायचे नाही. पण माझी सर्वात धाकटी बहीण, तिला तर अभ्यासाची अजिबात आवड नव्हती. मी आईला सांगितलं होते की तुला हवं तर हिचे लग्न लावून देऊ शकतेस. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. माझ्यापेक्षा लहान अजून एक बहीण होती. माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये शिकायचा तिथे त्याचा एक मित्र होता, जो कधी कधी आमच्या घरीही यायचा. दिसायला खूप छान होता आणि भावाच्याच वयाचाही होता. पण मी नोटीस केले होते की तो जेव्हा जेव्हा आमच्या घरी यायचा ना, तेव्हा तेव्हा माझ्याकडे एकटक बघत राहायचा आणि मला बघून हळूच हसायचा. पण मी त्याच्या हसण्याला कधीच प्रतिसाद दिला नाही. तो स्वतःला काय समजतो कोणास ठाऊक. एकदा मी घरी एकटीच होते, तेव्हा तो माझ्या भावाबद्दल विचारत विचारत घरी आला. मला असे वाटत होते की त्याला माझ्याशीच काहीतरी बोलायचे आहे. पण तेवढ्यात माझी आई आली आणि तो घाबरला. मी हळूहळू त्याचे इशारे समजतही होते. मला तो मुलगा आवडेनासा झाला होता. दिसायला तो नक्कीच चांगला होता, पण त्याची नजर माझ्यावरच होती. मी त्याच्याबद्दल आई किंवा भावाला कोणालाच काहीच सांगितले नव्हते. मला वाटत नव्हते की त्या मुलामुळे माझ्या भावाची मैत्री खराब व्हावी. पण आता तो जेव्हा जेव्हा घरी यायचा, मी दुसऱ्या खोलीत निघून जायचे. मला जाणीव व्हायची की त्याच्या नजरा मलाच शोधत आहेत. माझे शिक्षण पूर्ण होते आणि मी पूर्ण लक्ष अभ्यासावर द्यायचे. फालतू गोष्टींपासून मी लांबच राहायचे, कारण मला भीती वाटायची की चुकीच्या गोष्टीत पडल्यामुळे माझ्या शिक्षणाचे नुकसान होईल. काही दिवस असेच निघून गेले. मी कॉलेजला गेले होते. तिथून घरी आले तर पाहिलं की घरात पाहुणे आले आहेत. त्यांना पाहून मी थक्क झाले. हे कोणीतरी नवीनच लोक होते. त्यांना मी ओळखतही नव्हते. मग माझ्या धाकट्या बहिणीने मला सांगितलं की हे भाऊचा मित्र प्रशांत याचे कुटुंब आहे. मी विचारलं, बरं, पण त्याचे कुटुंब आपल्या घरी काय करते? माझी बहीण माझ्याकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, प्रशांतची आई तुझ्यासाठी मागणी घेऊन आली आहे. बहिणीचे बोलणे ऐकून मी हादरलेच. मी म्हटलं, त्या मुलाची एवढी हिंमत की त्याने स्वतःच्या आईला मागणी घेऊन माझ्या घरी पाठवले. बहीण म्हणाली, दीदी, काही असो, मुलगा खूप चांगला आहे आणि तुला माहित नाही का, भाऊच्या सर्व मित्रांमध्ये प्रशांत सर्वात श्रीमंत आहे. त्याचे वडील आता या जगात नाहीत, पण ते खूप सारी मालमत्ता सोडून गेले आहेत, जी आता प्रशांतच्या नावावर आहे. जर तुझे लग्न त्याच्याशी झाले तर तू त्या घरात राज करशील. मी चिडून बहिणीला म्हटले, तू गप्प बस. मी आईला स्पष्ट सांगितले आहे की मला लग्न करायचे नाही. मला शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतर नोकरीही करायची आहे. आपण मध्यमवर्गीय लोक आहोत आणि आपल्या डोक्यावर वडिलांचे छत्रही नाही. फक्त एक भाऊ आहे. त्याच्याच कमाईवर आपण जगत आहोत. आपण किती काळ भावावर ओझे बनून राहणार? मला नोकरी करून भावाला घर चालवण्यात मदत करायची आहे. मला पूर्ण खात्री आहे की आई या स्थळाला नकार देईल. माझी बहीण म्हणली, आधी त्यांना जाऊ दे, मग बघूया काय होते ते. मी फ्रेश व्हायला गेले. साधारण 2 तास बसल्यानंतर
ते लोक निघून गेले. थोड्या वेळात आई खोलीत आली आणि म्हणाली, आकांक्षा, तू खूप नशीबवान आहेस. तुला माहित आहे का, तुझे स्थळ कुठून आले आहे? प्रशांतच्या घरातून. प्रशांतने स्वतःच्या आई आणि बहिणीला तुझे स्थळ घेऊन पाठवले आहे. त्यांनी तुला स्वतः पसंत केले आहे. बघ, एवढी मोठी लोक स्वतःहून तुझा हात मागायला आली आहेत. तुला माहित नाही, त्याच्या आईला कोणाच्या घरी जायलाही वेळ नसतो, पण आपल्यासारख्या गरीब लोकांकडे ती आपल्या मुलाच्या इच्छेखातर स्वतःहून चालून आली आहे. मी त्यांना होकार दिला आहे, कारण मला प्रशांतमध्ये कोणतीच कमी वाटली नाही. तो खूप श्रीमंत आहे. त्याचे वडील मरण्यापूर्वी सर्व मालमत्ता त्याच्या नावावर करून गेले आहेत. तू तिथे किती सुखी राहशील? मी आईला विचारले, तू त्यांना लग्नासाठी हो पण म्हटलं? तेव्हा आई म्हणाली, हो, मी होकार दिलाय. अजिबात उशीर केला नाही, कारण असं स्थळ नशीबवान मुलींनाच मिळतं. तुला माहित आहे, मुलाच्या आईने आणि बहिणीने तुला पाहिले देखील नाहीये. त्यांचे म्हणणे होते की आमच्या मुलाने ज्या मुलीला पसंत केलं आहे ती नक्कीच चांगली असेल. तरीही आम्ही तुझा फोटो त्यांना दाखवला. पण तू कॉलेजमधून कधी आलीस हे मला माहीत असते तर मी तुझी भेट नक्कीच करून दिली असती. पुढच्या आठवड्यात ते लग्नाची तारीख ठरवायला येतील. तुला कल्पना नाही की मी आणि तुझा भाऊ या नात्याने किती आनंदी आहोत. मी आईला म्हटले, आई, तू शुद्धीत तर आहेस ना? तुला कळतंय ना की तू काय बोलतीयेस? आई म्हणाली, आता शुद्धीत तुला यावे लागेल. ती नोकरी करायची जिद्द सोड आणि शांतपणे लग्न करून आपला संसार थाट. मी म्हटले, आई, मला तो मुलगा आवडत नाही. मी त्याच्याशी लग्न करणार नाही. आई म्हणाली, हे बघ, मी त्यांना होकार दिला आहे आणि ते खूप श्रीमंत लोक आहेत. जर कोणाला कळाले की तुला तो मुलगा आवडत नाही तर ते लोक आपल्याला मूर्ख समजतील. एवढे चांगले स्थळ यांनी नाकारले असे म्हणतील. प्रशांत खूप चांगला मुलगा आहे. एकदा त्याचे शिक्षण पूर्ण झाले की तो आपला व्यवसाय सांभाळेल आणि तसेही वडिलांनी एवढी संपत्ती ठेवली आहे की त्याला काम करण्याची गरजही नाही. आई आनंदाने मला मिठी मारू लागली आणि म्हणाली, तुला कल्पना नाही मी किती आनंदी आहे. मला वाटते माझ्या धाकट्या मुलीसाठीही असंच घर मिळावं. तुझ्या दोन्ही मोठ्या बहिणी बिचाऱ्या खूप कष्टाचे आयुष्य जगत आहेत, पण तुझ्या बाबतीत मी निर्धास्त राहीन, कारण माझी मुलगी अशा कुटुंबात जात आहे जे त्यांच्या श्रीमंतीसाठी प्रसिद्ध आहेत. मी म्हटले, आई, तू हे काय बोलतीयेस? तुला फक्त त्यांची श्रीमंती दिसतीये. तो श्रीमंत असून जर त्याने मला सुखी ठेवले नाही तर ती श्रीमंती माझ्या काय कामाची? आई म्हटली, शुभ शुभ बोल. तू तिथे सुखी का असणार नाहीस? शेवटी तुला प्रशांतने स्वतः पसंत केले आहे. तो तुला खूप प्रेम का देणार नाही? तो तुझ्यावर खूप प्रेम करेल. मला आईचा खूप राग येत होता. अखेर मला न विचारता ती त्यांना होकार कशी देऊ शकते? माझ्या घरात या नात्याने सगळे खूप आनंदी होते, पण मला अजून शिकायचे होते. माझ्या इच्छेला कोणीच समजून घेतले नाही. मी भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तोही म्हणाला, प्रशांत खूप चांगला मुलगा आहे. माझी इच्छा होती की माझ्या कोणत्या तरी बहिणीचे लग्न प्रशांतच्याच घरात व्हावे, पण माझी कधीच त्याच्याशी बोलायची हिंमतच झाली नाही, कारण आपली आणि त्यांची काही बरोबरीच नाही. तो कुठे आणि आपण कुठे? तरीही त्याने तुला पसंत केले आणि स्वतःच्या घरच्यांना मागणी घालवायलाही पाठवले. यातच मला खूप आनंद आहे. आता बस, मी लवकरच तुझे लग्न लावून देईन. भावाचे बोलणे ऐकून मी थक्क झाले. मी नोकरी करू इच्छिते हे कोणालाच समजूनच घ्यायचे नव्हते. माझ्या भावाने सांगितले की या घराची परिस्थिती सांभाळायला मी एकटा समर्थ आहे. तुला नोकरीची गरज नाही. शेवटी घरच्यांच्या आनंदापुढे मी माझ्या सुखाचा बळी दिला.
मला सर्वात जास्त राग प्रशांतचा येत होता, ज्यामुळे माझे स्वप्न भंगले होते. त्याने माझ्या घरी मागणी पाठवून मोठी चूक केली होती, कारण माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणतीच भावना नव्हती. उलट मी आता त्याचा जास्त तिरस्कार करू लागले होते. एक आठवड्यानंतर त्याच्या कुटुंबाने येऊन लग्नाची तारीख ठरवली. माझ्यासाठी खूप भेटवस्तू आणल्या होत्या, पण मी त्यातील एकही उघडून पाहिली नाही, कारण मला ना लग्नात रस होता ना सासरच्यांच्या लोकात. पण ज्याला कोणालाही हे कळत होते की माझे लग्न कपूर इंडस्ट्रीजचे मालक प्रशांत कपूर यांच्याशी ठरले आहे, ते सर्व मला खूप नशीबवान समजत होते. प्रशांत माझ्या भावाचा मित्र होता. त्याने भावाला पैशाच्या बाबतीत अनेकदा मदत केली होती, जे माझा भाऊ नंतर परतही करायचा. घरात लग्नाची धामधूम होती. आईनेही माझ्यासाठी बरेच काही जमवून ठेवले होते. पण प्रशांतने भावाला स्पष्ट सांगितले होते की त्याला हुंडा नकोय आणि दागिनेही नकोयत. त्याला फक्त मी आवडले होते आणि त्याला फक्त माझ्याशीच मतलब होता. या गोष्टीमुळे माझ्या घरचे, त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे खूप ऋणी झाले होते. अखेर लग्नाचा दिवस आला. ज्या दिवशी माझी स्वप्ने तुटत होती, त्या दिवशी मी खूप रडले. लग्न करून मी माझ्या सासरी आले. माझे सासर एवढे श्रीमंत होते की लग्नात कशाचीही कमतरता नव्हती. प्रशांतचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. माझे स्वागतही खूप छान झाले. प्रशांत खूप आनंदी दिसत होता, पण मी उदास होते. पण आता जे काही होते तो माझा पती होता, आणि मी मनात ठरवले होते की आता सर्व जुन्या गोष्टी विसरून मला नवीन आयुष्याची सुरुवात करावी लागेल. कारण आता लग्न झालं होतं, आता काहीच बदलू शकत नव्हते. मी नवरीच्या वेशात खोलीत माझ्या पतीची वाट पाहत होते. कदाचित ही प्रतीक्षा थोडी मोठी असणार होती, कारण हे लोक श्रीमंत होते आणि सकाळी उशिराही उठायचे. त्याच्यासाठी रात्री जागणं तर सामान्यच होतं. मी खोलीतील सजावट पाहत होते, जी खूप सुंदर होती. खोलीत एक वेगळाच सुगंध दरवळत होता, जो मला आवडला होता. रात्री साधारण 2 वाजता माझा पती खोलीत आला आणि माझ्याजवळ येऊन बसला. त्याने प्रेमाने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, आकांक्षा, तुला माहित नाही मी आजच्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होतो. शेवटी आज तू माझी पत्नी म्हणून माझ्या समोर बसली आहेस. मला तू खूपच आवडायचीस. अनेकदा मी माझे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्नही केला, पण आपल्यामध्ये नेहमी कोणी ना कोणी आले किंवा तू माझ्यापासून लांब राहू लागलीस. म्हणून मी ठरवले की तुझ्या भावनांशी खेळणार नाही, तर तुला पत्नी बनूनच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. म्हणूनच मी माझ्या घरी तुझ्याबद्दल सांगितले आणि माझी आई व बहीण आनंदाने तुझा हात मागायला आल्या. मी पतीशी काहीच बोलत नव्हते. तो म्हणाला, तू माझ्याशी काहीच बोलणार नाहीयेस का? तुला मी आवडत नाही का? मी म्हटले, नाही, तसं काही नाही, तू खूप चांगला आहेस. मी हे बोलल्यावर तो हसू लागला. मी पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. तो एक्सक्यूज मी म्हणत बेडवरून उठला आणि बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला. इतक्या रात्री कोणाचा फोन आला असावा? मी वाट पाहत होते की तो बोलणे संपवून पुन्हा माझ्याजवळ येईल. मी आता त्याची पत्नी झाले होते, त्यामुळे माझ्या मनातही त्याच्याबद्दल चांगले विचार येऊ लागले होते. तसेही जुन्या गोष्टी आठवून काही फायदा नव्हता. माणसाने नवीन आयुष्याची सुरुवात आनंदानेच करायला हवी. मी आनंदी होऊ लागले होते, पण कदाचित हा आनंद काही क्षणांचाच होता. माझ्या आनंदाला कोणाची तरी नजरच लागली होती. फोनवर बोलल्यानंतर माझा पती माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सॉरी आकांक्षा, तुला थोडा वेळ अजून वाट पाहावी लागेल. माझा एक मित्र अमेरिकेहून माझे लग्न अटेंड करण्यासाठी आला आहे. खरं तर तो सकाळीच येणार होता, पण त्याची फ्लाईट ना उशिरा लँड झाली, म्हणून त्याला यायला वेळ लागलाय.
बिचाऱ्याला माझे लग्नही बघता आले नाही. तो इथे कोणालाच ओळखत नाही, फक्त मलाच ओळखतो. म्हणून मी त्याला घ्यायला एअरपोर्टला जात आहे. माझ्याशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही. मला फक्त एक तासभर लागेल. तू माझी वाट बघ. मी आत्ता येतो. आणि हो, मी तुझ्यासाठी भेट आणायलाही विसरलोय. मी पतीला म्हटले, हो तुम्ही जा. तेव्हा तो म्हणाला, तुला या जड कपड्यांमध्ये त्रास होत असेल, तू हे बदलून घे आणि आराम कर. या कपड्यांमुळे तुला थकवा जाणवेल. मी आलो की स्वतःच्या हाताने तुला गिफ्ट देईन. असे म्हणून तो हसत खोली बाहेर गेला. मी विचार केला की आपत्कालीन परिस्थिती कोणासोबतही येऊ शकते. जोपर्यंत माझा पती घरी येतो, मी दुसरे कपडे घातले आणि पुन्हा एकदा मी तयार झाले. कारण माझा मेकअपही थोडासा खराब झाला होता. मी कपाट उघडले तर त्यात एकाहून एक सुंदर डिझायनर कपडे होते. मी त्यातलाच एक साधा ड्रेस काढला आणि घातला. थोडा मेकअपही केला आणि बेडवर बसून पतीची वाट पाहू लागले. बसून कंटाळा आला म्हणून मी खोलीत येरझारा घालू लागले. 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता, पण प्रशांत अजून आलाच नव्हता. फिरून थकल्यावर मी बेडवर पडले. विचार केला की थोडा वेळ विश्रांती घ्यावी. पण अचानक मला आरडाओरडा ऐकू आला. हा आवाज कसला होता? मला काहीच समजत नव्हतं. असं वाटत होते की खूप लोके जमली आहेत आणि रडण्याचा आवाज येत होता. मी घाबरले. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि माझी नणंद रडत रडत आत आली आणि मला बिलगली. वहिनी, भैया, एवढं बोलून ती जोरात रडू लागली. मला तिच्या रडण्याचा अर्थ कळतच नव्हता. मी विचारलं, काय झाले? तू का रडतीयेस? तेव्हा तिने सांगितलं की वहिनी, तुम्हाला माहित नाही, भैया आता या जगात राहिले नाहीत. तिचे बोलणे ऐकून मी सुन्न झाले. मी म्हटले, हे तू काय बोलतीयेस? तो तर त्याच्या मित्राला घ्यायला गेला आहे. तेव्हा ती म्हणाली, नाही वहिनी, वाटेत भैयाचा भीषण अपघात झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तुम्ही खाली चला, सगळे तुम्हाला बोलवत आहेत. नंदेचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती माझा हात धरून मला खाली घेऊन गेली. खाली पाहिले तर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला एक मृतदेह जमिनीवर ठेवला होता. आजूबाजूला खूप लोक जमले होते. माझी सासू, प्रशांतचे भाऊ आणि बहीण ढसाढसा रडत होते. जो माणूस काही वेळापूर्वी माझ्याशी बोलून गेला होता, तो अचानक असा कसा मरणार, हे मला पटतच नव्हते. मी जोरात रडू लागले. मला वाटले की माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी आत्ताच सुहासिनी झाले होते आणि लगेच विधवाही झाले. माझी सासू मला जवळ घेऊन रडत होती. माझे घरचेही आले होते. माझ्या भावाची रडून रडून हाल झाले होते, कारण त्याचा मित्र गेला होता. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होता. प्रशांतचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. रडता रडता मी बेशुद्ध झाले. प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई माझी अवस्था पाहून खूप रडत होती. ती म्हणत होती, माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख येणार होते, पण तिला एवढे मोठे दुःख मिळेल असं वाटलंही नव्हतं. पतीच्या आठवणीत माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती. तो विमानतळावर मित्राला घ्यायला गेला होता. 1 तासात येतो म्हणाला होता, पण तो असा गेला की परत आलाच नाही. काही दिवसांनी माझे घरचे निघून गेले आणि मी सासरीच पतीची विधवा म्हणून राहू लागले. लग्नाला 1 आठवडा झाला होता. जेव्हा माझी प्रकृती बिघडली, सासूने मला औषध खायला दिले. ते औषध घेतल्यापासून माझ्या डोक्यात सतत वेदना होऊ लागल्या आणि मी दिवसभर झोपून राहायचे. एक दिवस माझी तब्येत खूपच बिघडली. मला श्वासही घेता येत नव्हता. श्वासासाठी मी वेड्यासारखी धडपड करू लागले. कधी स्वतःला
मारून घ्यायचे तर कधी घरातील वस्तू फेकून द्यायचे. अखेर तडफडून मी बेशुद्धच झाले. 2-3 दिवसांनी जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. शेजारी नर्स होती. तिने विचारलं, आता कसं वाटतंय? मी म्हटले, मी ठीक आहे. ती म्हणाली, 1-2 दिवसात तू पूर्ण बरी होशील, मग तुला तुझ्या खोलीत पाठवू. मी विचारले, कोणत्या खोलीत? माझे कुटुंब कुठे आहे? मला काय झालं होतं? तेव्हा ती म्हणाली, वेड्यांच्या हॉस्पिटलात तर वेडेच लोक येतात ना, त्यांच्यासोबत पूर्ण कुटुंब थोडेच राहणार. मी धक्का बसून विचारलं, काय? कोणते वेड्यांचे हॉस्पिटल? नर्स हसून म्हणाली, मॅडम हेच वेड्यांचे हॉस्पिटल जिथे तुम्ही ॲडमिट आहात. मी ओरडून सांगितले की मी वेडी नाहीये, पण ती हसत निघून गेली. मी पाहिले तर आजूबाजूला अनेक रुग्ण विचित्र हालचाली करत होते. मी खरोखर वेड्यांच्या हॉस्पिटलात होते. मी तिथे कशी आले? विचार करून डोकं दुखू लागले. मी ओरडून सांगायचे की मला जाऊ द्या, पण मला विचित्र औषधं दिली जायची, ज्यामुळे मला शुद्धच राहायची नाही. तिथले वॉर्डन आणि डॉक्टरांनी माझे जगणे कठीण केले होते. तिथल्या कोठडीत मला कैद केले होते. एके रात्री एक वॉर्डन माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू तर खूप सुंदर आहेस. तू खरंच वेडी नाहीस का? मी तिला विनंती केली की मला बाहेर काढ. ती म्हणाली, मी तुला बाहेर काढते, पण तुला डॉक्टरला खुश करावे लागेल. तिने मला सिनियर डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने मला पाहिले आणि वॉर्डनला पैसे दिले. मला कळाले की तिथे मुलीचा सौदा होत होता. डॉक्टरने मला खोलीत बंद केले आणि माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मी प्रतिकार केला, पण त्याने मला चापट मारली आणि सांगितले की त्याने माझ्यासाठी पैसे मोजले आहेत. त्याने मला इंजेक्शन दिले, ज्यामुळे मी खूपच अशक्त झाले आणि कोणालाच काही सांगू शकले नाही. असे अनेक दिवस चालले. मला दरवेळी डॉक्टरकडे नेले जाई, पण एक दिवस डॉक्टर बाहेर गेल्यामुळे मला पळून जाण्याची संधी मिळाली. मी हळूच गेटवरील गार्डची नजर चुकवून तिथून पळाले. रात्रभर भटकत एका ढाब्यावर पोचले. तिथल्या मालकाने मला भिकारी समजून थोडे जेवणही दिले. मी तशी चालत आईच्या घरी पोचले, पण तिथे कुलूप होते. शेजारच्यांनी सांगितले की मुलगी वेडी झाल्यामुळे ते लोक हे शहर सोडून निघून गेले. मी पुन्हा त्याच धाबाकडे परतले. रडत बसले असताना एका भिकारी माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, मी तुझे सत्य जाणतो. माझ्याशी लग्न करशील? मला भीती वाटली, पण त्याने सांगितले की त्याला माझ्याबद्दल सर्व माहीत आहे. मी होकार दिला आणि तो मला एका घरात घेऊन गेला. तिथे त्याने दाढी मिशा काढल्या आणि मी थक्क झाले. तो माझा पती प्रशांत होता. प्रशांतने सांगितले की त्या रात्री त्याचा मित्र विमानतळावर नव्हताच. त्याला कोणीतरी खोटा कॉल केला होता. त्याचा मुद्दाम अपघात घडून आणला होता. त्याच्या सावत्र आईने मालमत्तेसाठी हे सर्व काही केले होते. तिने डॉक्टरांना पैसे देऊन त्याला मृत घोषित करायला लावले आणि मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले. पण फॅमिली डॉक्टर प्रामाणिक असल्याने त्यांनी प्रशांतला वाचवले आणि लपवून ठेवले. प्रशांतने ओळख बदलून मला शोधले आणि अखेर आम्ही पुन्हा एकत्र आलो. आता आम्ही एका दुसऱ्या शहरात नवीन आयुष्य सुरू केले आहे. प्रशांतने स्वतःचा व्यवसाय पुन्हा उभा केला आहे. जरी माझ्या घरच्यांना लोकांनी खूप त्रास दिला आणि त्यांनी शहर सोडले, तरी आज मी माझ्या पतीसोबत सुखी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.